आगामी महापालिका निवडणुकींसाठी ज्याची सर्व इच्छुक वाट बघत होते अशी आरक्षण सोडत काल पार पडली। त्यामुळे राजकीय हालचाली अजूनच जलद झाल्या आहेत आणि अशा प्रकारे आरक्षण जाहीर केल्यानंतर अनेक प्रभागांमध्ये उलटापालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता या आरक्षणाच्या भोवऱ्यानं पिंपरी चिंचवड मधलं वातावरण कसं फिरवलंय जाणून घेऊया। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे। निवडणुकीचं बिगुल वाजल्यानं राजकीय वातावरण शहरात निर्माण झालंय। चिंचवड मधल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात शालेय मुलांच्या हस्ते आरक्षणाची प्रारूप सोडत काल काढली गेली। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर यांच्यासोबतच बाकीचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। सभागृहात विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उपस्थित होती। या निवडणुकीत एकूण 128 नगरसेवक निवडले जाणार आहेत। त्यासाठी शहरात 32 प्रभाग ठरवण्यात आले। त्यापैकी 50% म्हणजे 64 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर अनुसूचित जातींसाठी 20 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा आणि ओबीसींसाठी 34 जागा राखीव आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अगोदर अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि नंतर सर्वसाधारण महिलांचं आरक्षण काढण्यात आले। शाळेतल्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढून ही सोडत पार पाडली। आरक्षणाचं प्रारूप हे 17 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे। नागरिकांना 17 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना नोंदवता येतील। तसंच 24 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती स्वीकारल्या जातील आणि अंतिम आरक्षण 2 डिसेंबर रोजी घोषित करण्यात येईल। दरवेळेसारखं यंदाही आरक्षणात बदल झाल्यानं अनेक प्रभागांमधील राजकीय गणितं बदलली आहेत। काही इच्छुकांच्या आशा उंचावल्या तर काहींच्या आकांक्षांवर पूर्णपणे पाणी फिरलंय। कारण मागच्या निवडणुकीत खुले असलेले प्रभाग यावेळी आरक्षित झाल्यानं अनेक माजी नगरसेवकांना नव्या गणितात बसावं लागणार आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस आणि ठाकरे गट यांनी आता कुठे उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे। काही दिग्गज नेत्यांच्या प्रभागात तर आरक्षण पडल्यानं पक्षांतर्गत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसात उमेदवारांची नावं ठरवणं आणि प्रचाराची आखणी यासाठी गडबड सुरू होईल। त्यासोबतच 2017च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या जागांवरून निवडून आलेले काही नगरसेवक यंदा पुन्हा एकदा लढू शकत नाहीत आणि त्यात विकास डोळक, शैलेश मोरे, सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे आणि संतोष कांबळे यांचा समावेश आहे। मात्र एससी महिला आरक्षणामुळे अनुराधा गोरके प्रभाग 10, निकिता कदम प्रभाग 21 आणि मनीषा पवार प्रभाग 23 यांची जागा सुरक्षित झाली आहे। अनुसूचित जमातीसाठी 3 प्रभाग आरक्षित असून त्यात उषा मुंडे यांच्या प्रभागातील जागा सुरक्षित झालीये, तर अंतिम प्रभाग रचनेत बदल झाल्यानं काही ठिकाणी एससी एसटी आरक्षणातच फेरबदल झालाय। जसं की प्रभाग क्रमांक 3 मोशी चहोली आणि प्रभाग 17 मध्ये एससी आरक्षण पडल्यानं तिथल्या उमेदवारांची गणितं ही नव्यानं मांडावी लागणार आहेत। एवढंच नाही तर महापालिकेमधल्या महिला नगरसेवकांसाठी सुद्धा यंदाची निवडणूक आव्हानात्मक असणार आहे। कारण स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, ममता गायकवाड, सुलक्षणा धर, अश्विनी वाघमारे, कमल घोलप, अश्विनी बोबडे, गीता मंचरकर, आशा शेंडगे, शारदा सोनवणे आणि माधवी राजापुरे यांना यावेळी पुरुष उमेदवारांच्या विरोधात लढावं लागणार आहे। तर आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, माजी महापौर मंगला कदम आणि यशोदा बोईनवाड यांनाही ओबीसी आरक्षण बदलल्यानं खुल्या गटातूनच निवडणूक लढवावी लागणार आहे। काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं उमेदवारीसाठी पक्षांतर्गत संघर्ष टळणार नाही। काही माजी नगरसेवकांना या बदलामुळे पुन्हा एकदा सभागृहात परतण्याची संधीच गमवावी लागणार आहे। प्रभाग 30 मध्ये सर्व जागा आरक्षित झाल्यानं खुल्या गटातील इच्छुक हे अडचणीत आले आहेत, तर ओबीसी जागा महिलांसाठी नसल्यानं माजी नगरसेविका आशा शेंडगे यांनाही धावपळ करावी लागणार आहे। त्याचप्रमाणे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक होता, तरी तिथं आता महिला आरक्षण लागल्यानं त्यांनाही नवीन प्रभागातून तयारी करावी लागणार आहे। राहुल भोसले आणि राहुल कलाटे यांचीही अशीच अवस्था आहे। संपूर्ण शहरात आरक्षणामुळे राजकीय समीकरणं बदलली असून पुढच्या काही दिवसात नव्या उमेदवारांची नावं, पक्षांतर्गत नाराजगी आणि प्रचार मोहिमेच्या चर्चा रंगतील एवढं निश्चित। त्यामुळे आता आरक्षणामुळे तारांबळ उडालेले इच्छुक कुठे आणि कसे फिट होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्रच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका।